नमस्कार. रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर ईडीने सकाळी छापेमारी केली आहे. 1-2 नव्हे तर बारामती ॲग्रोच्या 6 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. यामुळे रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. 6 तासांपासून ईडीचे अधिकारी कार्यालयातील कागदपत्रांची छाननी करत आहेत. महाराष्ट्र शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ही छापेमारी करण्यात आली आहे. या छापेमारीमुळे राष्ट्रवादीत एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे रोहित पवार यांचे काका अजित पवार हे सत्तेत आहेत. असं असतानाही ईडीने थेट पवार घराण्यातच हात घातल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आलं असून या छापेमारीवर रोहित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रोहित पवार हे परदेशात गेलेले आहेत. ते परदेशात असतानाच ईडीने ही छापेमारी केली आहे. छापेमारी झाल्याचं कळल्यानंतर रोहित पवार यांनी महापुरुषांचे फोटो पोस्ट करत ट्विट केला आहे. हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा, ज्यांनी पिढ्यानपिढ्या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला. अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल असं सूचक ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे. सध्या रोहित पवार यांच्या या ट्विटची चर्चा जोरदार सुरू आहे. दरम्यान या छापेमारीवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमधून प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर ईडीची धाड पडल्याची बातमी समजली. पवार साहेबांच्या सोबत निष्ठेने आणि ताकदीने उभे राहण्याचं हे फळ आहे. वाईट याचंच वाटतं की यात आपलेच घरभेदी सहकारी सामील आहेत. परंतु मला विश्वास आहे की रोहित या सर्व दबाव तंत्राला बळी तर पडणार नाहीत, उलट अजून तावून सुलाखून बाहेर पडतील असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.